Are you ready? हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप माझा आवाज सर्वांना येत असेल. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. प्लीज स्टार्ट विथ सम हाय एनर्जी. टुडे इज द डे 1. ओके, शो सम एनर्जी एव्हरीबॉडी. कम ऑन, शो सम एनर्जी. क्लॅप 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 एव्हरीबॉडी, क्लॅप. गुड, ऑसम ऑसम ऑसम. Get ready, ready, ready for this. Come on, come on, come on, come on. Show some energy, everybody. Very good. Thank you, thank you, thank you for joining. Thank you so much. Thank you so much. सर्वात आधी तुमच्या आसपास जे कोणी लोक असतील, तुमच्या मित्रपरिवार, तुमचे घरचे लोक, त्या सर्वांना जरा एकदा मेसेज पाठवून द्या. बिकॉज बस शेवटच्या काही 100 सीट आपल्याकडे बाकी आहेत. 1000ची कॅपॅसिटी आपली फक्त. ओके, ओनली 1000ची कॅपॅसिटी. जे लोक लवकर येतील त्यांना चान्स मिळणार आहे, कारण 5000पेक्षा जास्त लोकांनी रजिस्टर केलेलं आहे या प्रोग्रामसाठी. सो जे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू 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 सो मच फॉर जॉईनिंग टुडे, अँड थँक्यू सो मच फॉर बिकमिंग पार्ट ऑफ दिस amazing life transforming program called law of attraction. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आकर्षणाच्या सिद्धांताच्या या प्रोग्राममध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल. पुढे जाण्याच्या आधी सांगू इच्छितो, जो भी लोग ज्वाइन किए हैं, ये प्रोग्राम जो है ये कंप्लीट 11 दिन का मराठी में होने वाला है. जो हिंदी लोक आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे, प्रोग्राम हा मराठीमध्ये असणार आहे. जर तुम्हाला मराठी समजत असेल तर हा प्रोग्राम तुमच्या खूप कामाचा आहे. समजत नसेल तर तुम्हाला थोडी वाट बघावं लागेल. नेक्स्ट टाईम आपण हिंदी करू, ठीक आहे. सो आय होप प्रत्येकाला मराठी समजते. थोडीफार मधामधात इंग्रजी येऊ शकते, ठीक आहे. आवाज जर का माझा तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवून घ्या, कारण माझं जेवण आज काही झालं नाही, त्यामुळे माझा आवाज कमी असू शकतो, ठीक आहे. ओके, सो वेलकम एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच फॉर बिकमिंग पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. सर्वात आधी पहिला प्रश्न सर्वांना माझ्याकडून. जास्त प्रश्न विचारणार नाही, फक्त आज पहिला दिवस आहे म्हणून 2-4 प्रश्न विचारतो तुम्हाला. पटकन चॅट बॉक्समध्ये सांगा मला की तुम्ही कुठल्या सिटीमधून जॉईन झालेले आहात. तुमच्या सिटीचं नाव टाईप करायचं आहे पटकन. कोणत्या सिटीमधून जॉईन झालेले आहात तुम्ही? पुणे, जळगाव, बँगलोर. बापरे, काय फास्ट जात आहे. मुंबई, पालघर, पुणे, मुंबई, नाशिक, राजूर, अहिल्यानगर, चंद्रपूर, भुसावळ, ठाणे, नाशिक, उदगीर, सातारा. जे मला वाचते ते वाचत आहे मी. नागपूर, नाशिक, गोवा, इचलकरंजी, परभणी, रत्नागिरी. ओ माय गॉड, बस 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 बस. थँक्यू सो मच. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पटकन एक दुसरा प्रश्न जो की फार महत्त्वाचा आहे, की तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात. ओके, तुम्ही काय करता? तुम्ही जॉब करता, बिझनेस करता, टीचर आहात, बिझनेसमॅन आहात, हाऊसवाईफ आहात, ते सुद्धा एकदा टाईप करून द्या. थँक्यू सो मच. तुमच्या या अमेझिंग प्रतिसादासाठी सगळ्यात पहिले तर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हाऊसवाईफ, टीचर, वाहनतळ, स्टुडंट, ओके, समाजसेविका, मसाला, ओके, 75 इयर्स. ओ माय गॉड, थँक्यू मॅडम, सर, तुम्ही जे कोणी असाल. ड्रायव्हर आहे, रिटायर्ड आहे, हाऊसवाईफ आहे, ॲडव्होकेट आहे, जमीनदार. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. हेअर स्टायलिस्ट, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू जी, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. येस, ठीक आहे. ज्यांचं राहिलं त्यांनी थांबून द्या आता. ओके, एक तर गोष्ट पक्की आहे की इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे. येस, नो, राईट. ओके, बस तेवढं इनफ आहे आपल्यासाठी, ठीक आहे. 1000ची कॅपॅसिटी आपली संपलेली आहे. आता बाकीचे लोक जॉईन करू शकणार नाहीत कदाचित, पण त्यांच्यासाठी आपण यूट्यूबला याचं काय करू,
रेकॉर्डिंग देऊ बाकीच्या लोकांसाठी आणि उद्यापासून लाईव्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. चला. सो आता पुढचे काही मिनिटं तुम्हाला मला द्यायची आहेत मित्रांनो. बघा 1000 लोकांना मी प्रत्येकाला बघणे किंवा प्रत्येकाशी बोलणे तर बिलकुल शक्य नाही. त्याबद्दल मी आधीच तुम्हाला माफी मागतो. प्रत्येकाशी बोलणं शक्य नाही आहे. पण मी जे काही बोलत आहे, ते तुम्हाला ऐकणं बिलकुल 100% शक्य आहे आणि त्याच्यावर काम करणं सुद्धा शक्य आहे. ठीक आहे जी. ओके. सो आता चॅट बॉक्सचा वापर थोडासा कमी करा किंवा बंद करून टाकू आपण चॅट बॉक्स आणि तुम्ही फक्त आणि फक्त माझ्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. फक्त 1 किंवा 2 लोकांनी चॅट बॉक्समध्ये मला एवढं सांगून द्या, की आवाज क्लिअर आहे का? इज माय व्हॉईस क्लिअर एव्हरीबडी? आता जास्त क्लिअर आहे, की आधी जास्त क्लिअर होता? आता क्लिअर आहे? गुड. चला. तर मग आता पुढे जायला हरकत नाहीये आपल्याला. ओके. सो चला पहिले ईश्वराचं नाव घेऊ. भगवान का नाम लेते हैं और आज के दिन को सुरुवात करते हैं. कारण हे 1 दिवसाचा क्लास नाही आहे. हा 11 दिवसाचा क्लास आहे. कंप्लीट कोर्स आहे. घाबरू नका. काही लोकांना पहिलेच भीती वाटली होती. सर त्याची प्राइस आहे का? हे आहे का? ते आहे का? हा 11 दिवसाचा क्लास संपूर्णपणे फ्री आहे तुम्हाला. ओके. सो डोंट वरी. फक्त तुमचं एवढंच काम आहे, की रात्री 10 वाजता इकडे येणे, 11 वाजेपर्यंत हा क्लास करणे आणि 11च्या नंतर मी गॅरंटी घेतो, की तुम्हाला झोप येणारच नाही. एनर्जी एवढी वाढलेली असेल. ठीक आहे. आणि आली तर फार शांत झोप येईल. ओके. फक्त आता पुढचे 11 दिवस एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही आणि मी आपण एका टीमचे पार्ट आहोत. आपण वेगवेगळे नाही आहोत. ठीक आहे. की मी वेगळा आणि तुम्ही वेगळे असं नाहीये. आपण एका टीमचे पार्ट आहोत. फक्त मी इथे याच्यासाठी बसलोय, कारण मी 2 पावलं कदाचित पुढे गेलो असेल बस किंवा 2 गोष्टी मला शिल्लक माहीत असतील तुमच्यापेक्षा. ठीक आहे. सो माझी जी बोलण्याची टोन, भाषा आहे ती अशीच असणार आहे जसं मी आता बोलत आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश मिक्स होणार आहे. सो ते त्याची तुम्हाला सवय होऊन जाईल 2-3 दिवसामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही काहीही असाल, चांगला डिग्री असेल तुमच्याकडे, चांगल्या मोठ्या पदावर असाल तुम्ही, तुमचा पगार किंवा तुमचे जे महिन्याची अर्निंग असेल ते फार जास्तही असू शकते कदाचित. आय डोंट नो. ओके. अँड आय डोंट वॉन्ट टू नो. ओके. तुम्ही इथे आले आहात याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी कोणत्या तरी आयुष्याच्या क्षेत्रामध्ये मदतीची गरज आहे आणि त्याच उद्देशाने इथे जर तुम्ही बसले तर फार तुम्हालाही बरं होईल आणि मलाही फार बरं होईल. ठीक आहे. ओके. आवाज नाही येत आहे? आता बघा बरं. आता ठीक आहे का? ओके. ठीक आहे. येस. चलो जी. चॅट बंद करून टाकूया आपण. येस. कारण कसं होईल, खूप लोकांना मग डिस्टर्ब होईल. सो त्यामुळे आपण चॅट आता बंद करू. बाकी माझी टीम आहेच. जर आवाजाचा काही अडचण असेल तर माझी टीम मला सांगेल. शक्यतोवर प्रयत्न करा, की पुढचे 11 दिवस तुमच्याकडे इंटरनेट हे चांगलं असेल, म्हणजे तुम्ही कुठलाच क्लास मिस करणार नाही. कारण या प्रत्येक क्लासमध्ये काहीतरी असे टूल्स, काहीतरी अशा टेक्निक्स तुम्ही शिकणार आहात, की ज्या तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप जास्त मदत करणार आहेत. आणि स्पेशली पहिल्याच दिवशी सांगतो, जे कुठले लोकं कुठल्यातरी अडचणीत आहेत, मग ती अडचण शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, आर्थिक असेल, ओके, रिलेशन्समधली असेल, कोणती अडचण असेल, लाईफमधली कोणती अडचण, तर त्यांनी तर हा प्रोग्राम करायचाच करायचा. जबरदस्ती आहे. मला माहीत नाही की तुम्ही कोणत्या अडचणीत आहे. मला हेही माहीत नाही की तुम्ही कोण आहे. फक्त मला एवढं माहीत आहे, की जर तुम्ही 11 दिवस इथं बसले, तर डेफिनेटली तुम्ही 100% त्या अडचणीतून बाहेर याल का? मी हे नाही म्हणत आहे. मी एवढं म्हणत आहे फक्त, की तुम्हाला एक मार्ग नक्की सापडेल. ठीक आहे? ओके. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही या 11 दिवस इकडे आहात आणि तुमचे जे काही मित्रपरिवार असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ तुमच्या ग्रुपला येईल, तो शेअर करून द्या. जितक्या जास्त लोकांना शेअर करते. कारण की 1000 ची कॅपॅसिटी आहे, याच्यापेक्षा जास्त मी करू शकत नाही सध्या तरी. ओके. सो आणि तुम्ही 10 मिनिटं आधी मीटिंग रोज जॉइन करा. तर हे काही बेसिक गोष्टी तुम्हाला पुढचे 11 दिवस लक्ष ठेवायचे आहेत. चला सुरुवात करूया आजच्या दिवसाला. ओके. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे जरा त्यांनी हात वर करून सांगा मला. सुरू करें? काही लकी लोकांचे नावं घेऊ शकतो मी ज्याची जे मला दिसले समोर. सृष्टी गोडाखे आहे, हनुमंतजी आहे. ओके. सरजीत वर्मा जी, आपको समझता है मराठी? संतोष छिडे. ओके. सो चला सुरुवात करूया. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. दिल से बहुत तहे दिल से मैं आपका स्वागत करता हूँ या 11 दिवसाच्या प्रोग्राममध्ये. बघा पुढे जाण्याआधी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे मित्रांनो, की आपण या 11 दिवसात काय शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत सिंपल एक गोष्ट, त्याचं नाव आहे आकर्षणाचा सिद्धांत.
आणि आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? त्याला मराठीमध्ये आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर असंख्य प्रोग्राम आपण आतापर्यंत केले असतील. पैसे देऊन केले असतील. ओके. पण हा फ्री प्रोग्राम आहे. ओके. आणि हा दररोज रात्री 10 ते 11 असेल. मग आता माझा एक प्रश्न आहे पुढे जाण्याच्या आधी. तुम्ही पण स्वतःला हा प्रश्न विचारा. चॅट बॉक्समध्ये लिहायची गरज नाही. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा आणि मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की जर आकर्षणाचा नियम हा काम करतो, तर महाराष्ट्रातल्या, आता हा मराठी प्रोग्राम आहे म्हणून मी महाराष्ट्राबद्दल बोलतो. महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल याच्या आधी ऐकलं असेल. तुम्ही पण ऐकलं असेल. काही प्रोग्राम तुम्ही केले असतील. बरोबर आहे? मग जर का लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करत असेल, तर मग प्रत्येक व्यक्ती आज करोडपती का नाही आहे? विचार करा. कारण पैसा तर प्रत्येकाला पाहिजे. मग प्रत्येक व्यक्ती करोडपती का नाही आहे? पहिला प्रश्न माझा. कारण महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळ-जवळ 12 ते 13 कोटी आहे. आणि चला 1 मिनिटासाठी आपण पकडू, की हा लॉ ऑफ अट्रॅक्शन जो सिद्धांत आहे, जो कोर्स आपण शिकणार आहोत, समजा हा काम नाही करत. एक्झाम्पल. मग जर हा काम करत नाही, तर मग जगभरातील लाखो लोकं याचा अभ्यास का करत आहेत असं वाटते तुम्हाला? व्हाय एव्हरीबडी इज यू नो सर्चिंग अबाउट इट, स्टडीइंग अबाउट इट. का बरं? तर ह्याचं जे उत्तर आहे, हे या 11 दिवसाच्या कोर्समध्ये, याच्या मागचं जे गूढ आहे, याच्या मागचं जे सत्य आहे, ते तुम्हाला या 11 दिवसाच्या कोर्समध्ये मिळणार आहे. फक्त मिळणारच नाही, तर ते तुम्ही अनुभव करणार आहात. ओके. सो आय होप तुम्ही तयार असाल. तो माझा पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांना आहे. मनातल्या मनात त्याचं उत्तर द्यायचं आहे. चॅट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं नाही. कारण चॅट बॉक्स फार जोरात जातो, मला समजत नाही. सो त्यामुळे मनातल्या मनात उत्तर द्यायचं आहे, की या 11 दिवसाच्या कोर्समधून तुम्हाला ॲक्चुअली काय पाहिजे? मी काही ऑप्शन दिलेले आहे तुमच्यासमोर. पैसा, आरोग्य, नातेसंबंध, व्यवसाय, आत्मविश्वास, आनंद, तुम्हाला काय पाहिजे? तुमची डायरी असेल तुमच्याकडे, तुमच्याकडे तुमचा पेन असेल, त्याच्यावर पटकन लिहून टाका साईडला, की मला हे पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, नाते पाहिजे, व्यवसाय पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, आनंद पाहिजे, काय पाहिजे? ते लिहून टाका पटकन. लिहिलं सर्वांनी? आशा करतो की लिहिलं असेल. आता मी एक शब्द बोलतो. तो शब्द आहे तथास्तु. जो भी आप चाहते हो वो आपको मिल गया, मिल जाएगा. ठीक आहे जी? कारण ज्या गोष्टीला आपण मागत असतो, त्या गोष्टीवर काय होत असते मित्रांनो? तथास्तु होत असते. त्या गोष्टीवर काय होत असते? तथास्तु होत असते. पण गंमत अशी आहे, की या दिवसभराच्या 24 तासामध्ये आपण जे काही विचार करतो, त्याच्यामधले 90% विचार हे काय असतात? निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. आणि त्या 90% मधले आणखी 90% विचार हे रिपिटेटिव्ह असतात. पुन्हा-पुन्हा तेच-तेच विचार आपण करतो. मग मुद्दा इथे काय आहे? जो या 11 दिवसामध्ये स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. एका दिवशी नाही, स्टेप बाय स्टेप शिकू आपण. मुद्दा इथे हा आहे, की आपल्याला आपला विचारांचा जो पॅटर्न आहे, तो बदलावा लागेल आणि तो कसा बदलायचा, त्याच्यासाठी काही सायंटिफिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता काही लोकांच्या मनात लगेच प्रश्न आला असेल, की आम्ही तुमचं का ऐकावं? आणि असं काय, की आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे? तर त्याच्यासाठी छोटंसं इंट्रोडक्शन देतो माझं बिलकुल 3 मिनिटाच्या आतमध्ये. ठीक आहे. पण त्याच्या आधी हा प्रोग्राम कुणासाठी आहे? तर हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा आहे. काहीतरी मोठं अचीव्ह करायचं आहे. हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, पण त्यांना यश मिळालं नाही. ते फेल झाले आणि त्यांना या 11 दिवसात हे सुद्धा समजेल, की का बरं फेल झालो मी? हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे, जे त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी, अबंडन्ससाठी हंग्री आहेत. दे आर हंग्री फॉर दॅट. ये बाकी के लोगों के लिए है ही नहीं प्रोग्राम. मैं आपको बोलता हूँ, मी 28 दिवसाचा एक प्रोग्राम केला मागच्या महिन्यामध्ये फ्री. टोटल 1300 लोकं आले होते. 28व्या दिवसापर्यंत 200 लोकं राहिले. बाकी सगळं गायब. तसंच इकडेही होणार आहे. आय नो दॅट. सो डोंट वरी. म्हणून मी यावेळेस 5000 लोकं आणले. कारण मला माहीत होतं किती कमी झाले तरी 1000 तर आलेच पाहिजे. ते 1000 तेच असतील जे सीरियस असतील. तुम्ही बघितलं आता
की तुम्हाला जर का 1000 मध्ये यायचं असेल तर तुम्हाला 10 मिनिटं आधी जॉईन करावं लागेल. चांगलं इंटरनेट तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तरच तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करू शकाल पूर्ण 11 दिवसाचा. नाव मुद्दा हा आहे की तुम्ही मला का ऐकाल? वाय यू विल लिसन टू मी? आणि मला असं वाटते की तुम्ही मला तेव्हाच ऐकाल जेव्हा मी एलिजिबल आहे काहीतरी सांगण्यासाठी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी. मी काहीतरी मैंने कुछ तो उखाड़ा है मेरे लाइफ में. मैंने कुछ तो किया है मेरे लाइफ में. मैंने कुछ अचीव किया है. तभी आप मुझे सुनेंगे. बरोबर आहे. मग आता इथं बसलेला प्रत्येक माणूस तर मला ओळखत नाही. म्हणून 3 मिनिटामध्ये शॉर्टकट माझं पटकन इंट्रोडक्शन देतो. पुढचे 11 दिवस मी माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही. मी तुमच्याबद्दल आणि तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्याबद्दलच बोलणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर सागर गारवे. मी पुणे या ठिकाणी राहतो. मी शिवशक्ती रेकी ग्रँडमास्टर आहे. NLP कोच, होपोनोपोनो मास्टर हीलर, ब्रेथवर्क आणि आईस बाथ फॅसिलिटेटर आहे. 13 वर्षाच्या पेक्षा जास्त माझा कोचिंग आणि ट्रेनिंगचा अनुभव आहे. बिझनेस कोच म्हणून मी काम करतो, पब्लिशर म्हणून मी काम करतो, ऑथर म्हणून मी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. ते 3ही पुस्तकं Amazonला आहेत आणि 3च्या 3ही पुस्तकं बेस्ट सेलिंग आहेत. आतापर्यंत 10 लाख लोकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मी ट्रेन केलेलं आहे. 1 लाखापेक्षा जास्त माझे फॉलोवर आहेत सोशल मीडियावर आणि आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त असे लोकं आहेत. महाराष्ट्रातले लेडीज आहेत, पुरुष आहेत, काही जेंट्स आहेत, काही लेडीज आहेत. त्यांना मी लखपती होण्यासाठी हेल्प केलेला आहे विथ द हेल्प ऑफ डिजिटल कोचिंग. दुसऱ्यांना हेल्प करून, इतरांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून त्यांनी स्वतःचं काहीतरी एक भवितव्य तयार केलेलं आहे. असे 100 पेक्षा जास्त माझे सक्सेसफुल कोचेस काम करत आहेत ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत काही. Amazonला 3ही पुस्तकं जे आहेत, पहिले 2 होते, आता 3ही बेस्ट सेलिंग झाले आणि हे जे तुम्ही लाईव्ह सेशन आता ऐकत आहात, असे मी जवळ-जवळ 3200 पेक्षा जास्त, तो आकडा त्याच्यापेक्षाही जास्त असेल, एवढे मी लाईव्ह सेशन घेतलेले आहे आणि 27 पेक्षा जास्त माझे ऑनलाईन कोर्सेस चालतात आणि गुड न्यूज हे आहे, की या 11 दिवसामध्ये फक्त एकच कोर्स नाही करणार तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. या 11 दिवसामध्ये आणखी सुद्धा काही बोनसेस तुम्हाला मधामधात मिळत राहतील. ते बोनसेस सुद्धा तुम्ही करायचे आहेत. ते सुद्धा अटेंड करायचे आहेत. ठीक आहे जी? जायचं पुढे मग? व्हेरी गुड. मित्रांनो, हे 3 माझे पुस्तकं आहेत. आता तुम्ही मला काय ऐकाल बरं? कारण मी सुद्धा कधीतरी तुमच्यासारखाच असा कुठल्यातरी क्लासमध्ये बसलो होतो. तिथे कोणतेतरी एक सर होते आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल मला सांगत होते आणि मला असं वाटलं, जसं की इथल्या बसलेल्या काही लोकांना असं वाटत असेल आता, की हे खरंच काम करते का? याने खरंच आपल्या आयुष्यात बदल होणार आहे का? खरंच आपल्याला काही फायदा होणार आहे का? असा प्रश्न तुमच्या डोक्यात चालू असेल. तोच माझ्या डोक्यात चालू होता. फक्त मी त्या प्रश्नाला थोडंसं बाजूला केलं आणि मी म्हटलं, की हा माणूस काय सांगतो एकदा ऐकून घेऊ आणि करून बघू. झालं तर झालं, नाही झालं तर बघून घेऊ. जशी लाईफ चालू आहे तशी चालू राहील. आणि मित्रांनो, त्या दिवशी मी त्याची गोष्ट ऐकली आणि तिथून माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला आणि म्हणून मी आज तुमच्यासारख्या आपले म्हणजे माझ्यासारख्या आज जशी माझी कंडिशन होती आधी, तर मी त्यांना गाईड करू शकत आहे. ओके. सो हे माझे मेंटर आहेत, ज्यांच्याकडून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. स्पिरिच्युअलिटीच्या, डिजिटलच्या, वेगवेगळ्या बिझनेसच्या ह्या गोष्टी शिकलो. ओके. आणि मी सुद्धा कधीतरी ड्रीम पाहिलं होतं, की भैया कभी तो मैं भी लोगों को सिखाऊंगा, बड़ा होऊंगा, या लॉ ऑफ अट्रॅक्शन मेरे लिए भी काम करेगा. आणि ईश्वराच्या कृपेने ते लॉ ऑफ अट्रॅक्शनने माझ्यासाठी काम केलं. मी ज्या गोष्टीची स्वप्न पाहिले, मग ती गाडी असू द्या, मग ते घर असू द्या, मग ती बायको असू द्या, मग ते एखादा सेलिब्रिटी असू द्या, मग ते माझं स्वतःचं पुस्तक असू द्या, मग ते माझं स्वतःचं ऑफिस असू द्या, मग ते पहिली 1 करोडची इन्कम असू द्या, मग ते 1000 लोकांना, 10,000 लोकांना गाईड करणं असू द्या, ती प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली आणि याचे प्रूफ सुद्धा मी तुम्हाला पुढच्या 11 दिवसात देणार आहे. ओके. आणि ते प्रूफ बघावं तुम्ही हे माझी बिलकुल इच्छा नाही. माझी इच्छा हे आहे, की तुमच्या आयुष्यात काहीतरी झालं पाहिजे या 11 दिवसात. एक छोटा तरी अनुभव तुम्हाला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. मी तर माझं काम करेल 10 ते 11 रोज. तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. ठीक आहे. सो जे गोष्टी मला कधीतरी ड्रीम वाटत होत्या, लोअर मिडल क्लास फॅमिलीतून मी येतो. Mercedes आणि BMWचं स्वप्न मी कधीतरी पाहत होतो. आज ती गाडी माझ्याकडे आहे. 2019 मध्ये माझा हा पहिला मी बोर्ड बनवला होता. ॲक्चुअली ऑफिशियली पहिला होता, पण तसा 6वा-7वा होता. हा बोर्ड मी बनवला होता. असा मी तुम्हालाही बनवायला शिकवणार आहे 11 दिवसामध्ये. आणि ह्या बोर्डमध्ये जे लिहिलेलं आहे, ते सगळं सत्य झालं मित्रांनो. याच्यामध्ये लिहिलेलं आहे Mercedes, याच्यामध्ये लिहिलेलं आहे पुस्तक लॉन्च, याच्यामध्ये लिहिलेलं आहे हेल्थ, याच्यामध्ये लिहिलेलं आहे 5,000 सबस्क्रायबर, याच्यामध्ये लिहिलेलं आहे 1 करोड, याच्यामध्ये लिहिलेलं आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, याच्यामध्ये लिहिलेलं आहे जो स्टॉक. हे सगळ्या गोष्टी इथे पूर्ण झाल्या.
सो अगर मेरा हो सकता है, मेरे जैसे हजारों लाखों लोगों का हो सकता है, माझ्या स्टुडंटचं जर होऊ शकते, तर ही संधी तुमच्याकडे आहे, तुमचं सुद्धा हे होऊ शकते. आणि किती चांगली गोष्ट आहे बघा. यू डोंट हॅव टू इन्वेस्ट एनीथिंग, जस्ट इन्वेस्ट युअर टाइम फॉर 11 डेज. और बस मुझे दुआ में याद रखना, बस आपकी दुआ मिल गई तो बहुत कुछ मिल जाएगा मुझे. ठीक आहे जी, आगे बढ़े. गुड. चॅट बॉक्स तर बंदच आहे है ना. सो कधीतरी मी विचार केला होता की या सेलिब्रिटीला आपण भेटलो पाहिजे, त्या सेलिब्रिटीला आपण भेटलो पाहिजे, याच्यासोबत फोटो काढला पाहिजे. आज मला सांगायला आनंद होतो की माझ्या प्रोग्रामचा हिस्सा बनतात ते सेलिब्रिटी लोक. तनाज इराणी माझ्या प्रोग्रामचा हिस्सा झाली होती, अमृता खानविलकर माझ्या प्रोग्रामचा हिस्सा झाली होती, भार्गवी चिरमोले माझ्या प्रोग्रामचा हिस्सा झाली होती, आणि बाकी लोकांसोबत मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी. मग काही लोकांसाठी हे काम करते आणि काही लोकांच्यासाठी हे काम का नाही करत. वाय वी आर स्ट्रगलिंग. या 11 दिवसात तुमच्यासाठी काम करायला चालू करीन, बस फक्त 11 दिवस द्या. असं नका विचार करू की आजच सगळं काही देऊन द्या सर, अरे सर लवकर शिकवा सर. असं जर तुम्ही असाल, मी म्हणतो आत्ताच मीटिंग सोडू द्या. बाकीचे जे लोक वेटिंगवर आहे बिचारे, त्यांना तरी चान्स भेटू द्या. ठीक आहे. 11 दिवसाची तुमची कमिटमेंट असेल तरच इथे थांबा. किती लोक 11 दिवसाची कमिटमेंट करतात मला टाइप 11 इन द चैट बॉक्स. टाइप 11 इन द चैट बॉक्स. कितने लोग 11 दिन की कमिटमेंट कर रहे हैं अभी. टाइप 11 इन द चैट बॉक्स. व्हेरी गुड. थँक्यू सो मच जी. बहुत सारे लोग हैं. मी का बरं टाईप करायला सांगतो माहिती आहे. याच्या मागचं एक एक रिझन लक्षात ठेवा. पुढचे 11 दिवस रोज लक्षात ठेवा हे. मी रिपीट करत जाईन तुम्हाला. पुढचे 11 दिवस लक्षात ठेवा टाईप करायला काय सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्ही टाईप करता, तेव्हा तेव्हा काय होते, तथास्तु होते. कारण तुम्ही युनिव्हर्सला एक मेसेज देता की मला हे करायचं आहे, मला हे पाहिजे, माझ्या जीवनात ही गोष्ट आली पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही एक जो मेसेज पाठवता युनिव्हर्सला, त्याच्यावर युनिव्हर्स काय म्हणते तुम्हाला, तथास्तु म्हणते. चला मग पुढे जाऊया. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करत नाही, त्याच्याबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज हा आहे मित्रांनो, की फक्त इच्छा करून हे पूर्ण होत नाही. लोकांना असं वाटतं की फक्त इच्छा करा, डोळे बंद करा, युनिव्हर्सला सांगा की मला हे पाहिजे, आणि चमत्कार होईल आपल्या लाईफमध्ये. तर मी म्हणतो की चमत्कार होईल तुमच्या लाईफमध्ये, पण कदाचित त्याला फार वेळ लागून जाईल. जेव्हा तो चमत्कार होईल तोपर्यंत तुमचं सगळा मूड ऑफ झालेला असेल. तर तसं नाही होत. त्याची एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे आणि ती आज पहिल्याच दिवशी तुम्ही शिकणार आहात. त्याची प्रोसेस अशी आहे की तुम्ही ज्या विचारांमध्ये, ज्या भावनेमध्ये आणि ज्या विश्वासामध्ये रोज जगता, तसंच तुमचं जीवन तुम्ही निर्माण करता. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं, तर जैसा आप सोचते हो वैसी ही आपकी जिंदगी बन जाती है. मी एक वाक्य लिहिलं होतं बऱ्याच दिवसाआधी, ते तुम्हाला सांगतो. आवडलं तर लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. ते वाक्य हे होतं मित्रांनो, की वी आर म्हणजे आपण, वी आर द प्रॉडक्ट ऑफ, वी आर द प्रॉडक्ट ऑफ अ स्टोरी. अ स्टोरी त्या गोष्टीचा आपण प्रॉडक्ट आहोत, जी गोष्ट आपण सतत रोज स्वतःला सांगत राहतो. वी आर द प्रॉडक्ट ऑफ द स्टोरीज विच वी टेल टू आवर सेल्फ एव्हरी सिंगल डे. मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी काळा आहे, माझे दात बाहेर आहे, माझं असं आहे, हे जे स्टोरीज रोज चालू आहे डोक्यात, त्याचं प्रॉडक्ट म्हणजे आपण आहोत. जर का आपण रोज हे सांगत असू की मी कॉन्फिडंट आहे, मी बेस्ट ट्रेनर आहे महाराष्ट्रामध्ये, माझा प्रोग्राम हजारो लोक अटेंड करतात, तर ते तसं सत्य होईल. मी माझ्या कंपनीतला बेस्ट एम्प्लॉई आहे, मी सगळ्यात चांगलं काम करतो, तर ते तसं होईल. ओके. सो जो भी आप मांग रहे हो या जो भी आप बोल रहे हो, त्याला म्हणतात वाक सिद्धी. ते ऑटोमॅटिकली कुठं ना कुठं त्याचं मॅनिफेस्टेशन होत आहे. छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी गोष्ट. चला एक गमतीदार स्टोरी ऐकूया. एका गावामध्ये दोन मित्र असतात मित्रांनो. एकाचं नाव असते राम आणि एकाचं नाव असते श्याम. मग होते काय, लक्ष द्या. एक दिवस दोघं मित्र जवळ येतात, बसतात आणि विचार करत असतात की राम, काहीतरी केलं पाहिजे यार आयुष्यात, काहीतरी मोठं केलं पाहिजे. तर श्याम त्याला म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे. तर म्हणते काय प्लॅन आहे तुझ्याकडे, जरा सांग बरं. तर श्याम त्याला प्लॅन सांगतो. ओके. श्याम म्हणतो की राम, तुझ्या घरी एक गाय आहे ना रे. तो म्हणतो हो आहे. म्हणतो आपण एक काम करू, त्या गायीपासून जे काही दूध मिळते, त्या दुधाला आपण विकायला सुरुवात करू. ओके. आणि ते विकल्यानंतर त्याच्यामधून काही पदार्थ तयार करू, मग आपण असं करू, मग तसं करू. श्याम त्याला खूप प्लॅन सांगतो की दुसरी गाय घेऊ, मग तिसरी घेऊ, मग असा गोठा करू, वगैरे वगैरे वगैरे.
रामला टेन्शन येते. लक्ष देऊन ऐका, स्टोरी फार लाईफ चेंजिंग आहे. रामला टेन्शन येते. राम म्हणतो ठीक आहे, हे सगळं काही बरोबर आहे. एक काम करतो, मी तुला उद्या सांगतो काय करायचं तर. राम घरी जातो, टेन्शनमध्ये असतो. रामची बायको म्हणते अहो काय झालं. तर राम सांगतो की आज श्याम जवळ गेलो होतो आणि श्यामने सांगितलं की आपल्या घरी जी गाय आहे त्या गायीपासून आपण असं 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 करू शकतो. आणि त्याने पुढचा 4-5 वर्षाचा मला प्लॅन सांगितला. त्याची बायको हळूच त्याच्या कानात एक गोष्ट सांगते. आणि ती गोष्ट असते की सगळं बरोबर आहे, पण का हो समजा ती गाय जर मेली तर. झाला सत्यानाश. सकाळी राम जातो श्यामकडे. श्याम म्हणतो का रे, विचार केला काय करायचं आहे, ठरवलं. तो म्हणतो हो हो, ते सगळं बरोबर आहे, पण जर का ती गाय मेली तर. श्यामला समजते की याला काही करायचं नाही. श्याम म्हणतो ओके, काय हरकत नाही. तिथून पुढचे 5 वर्ष मित्रांनो दोघेही जण वेगवेगळे राहतात. राम रामचं आयुष्य जगत असतो, श्याम श्यामचं आयुष्य जगत असतो. श्याम रोज जे स्वप्न बघितलेलं असते त्याच्यावर काम करत असतो. आणि राम हा रोज हाच विचार करत असतो की आज गाय मरेल का, हे मेली तर काय होईल, उद्या काय होईल, हे आपलं हा विचार करत असतो, निगेटिव्ह विचार. 5 वर्षानंतर श्याम त्याच गावामध्ये मर्सिडीज घेऊन येतो. आणि राम त्याला बघतो आणि तो एकदम, त्याचे डोळे मोठे होतात, अचंबित होतो की अरे बाप रे. आणि तो म्हणतो यार श्याम काय मस्त यार, जबरदस्त यार, तू तर गाडी वगैरे घेतली, बा बढिया बढिया बढिया, बहुत बढिया. कसं काय रे पण. तर तो म्हणतो की अरे तुला जो प्लॅन सांगितला होता मी तोच प्लॅन केला. मी एक गाय घेतली, मग त्याची दुसरी गाय घेतली, मग दुधाचे प्रॉडक्ट बनवले वगैरे वगैरे वगैरे. अरे हो का. आणि मग राम म्हणतो अरे माझ्यासोबत असं काय नाही झालं रे. तेव्हा श्याम जे उत्तर देतो ते उत्तर तुम्हाला मला प्रत्येकाला खूप महत्वाचं आहे. श्याम म्हणतो तुझ्या लाईफमध्ये हे याच्यासाठी नाही झालं, कारण तुझी गाय ही पहिल्याच दिवशी मेली होती. टाईप इन द चॅट बॉक्स काय फील झालं तुम्हाला, व्हॉट यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी. श्याम म्हणतो की तुझी गाय पहिल्याच दिवशी मेली होती. ओके. अँड दॅट्स वाय यू आर नॉट एबल टू अचीव. सो कुछ लोग ऐसे होते हैं हमारे आसपास, या हम में से भी कुछ लोग हो सकते हैं की जो शुरू करने से पहले ही सोचते हैं की हे होईल की नाही, बरोबर होईल का, असं होईल का, वगैरे 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 वगैरे. काही लोकांनी क्लासमध्ये यायच्या पहिलेच ठरवून टाकलं की या क्लासमध्ये काहीतरी विकल्या जाईल, मग कशालाच जायचं. अरे बाबा, 11 दिवस तर तुला फ्री भेटत आहे ना, ते तर करून घे. येस नो. काही लोकांनी पहिलेच प्रश्न विचारायला सुरू केलं. इसीलिए जो आप सोचते हो ना वही होता है फिर आपके साथ. और वही हो रहा है हमारे साथ अभी तक. 2015 पर्यंत माझ्याही लाईफमध्ये तेच चालू होतं. पण नंतर मला अक्कल आली. जी अक्कल मी आता लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, जेवढं मला जमते तेवढं, की भैया सुधर जाओ, अभी भी टाइम है. थोडे जरी एफर्ट्स केले ना आपण, तर आयुष्य फार वेगळं असू शकते. तर श्यामला तर समजली गोष्ट. आपल्यापैकी किती लोकांना समजली आज, हे समजून जाईल पुढच्या 11 दिवसामध्ये. जर का रेग्युलर आले तुम्ही तर. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊ. आता एक ऍक्टिव्हिटी देतो तुम्हाला, ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, जे मला दिसत आहेत त्यांच्यासाठी. हां, ज्यांचे बंद आहेत त्यांना तर मी काही नाही म्हणू शकत. पण ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, गोड हसले काही लोक, व्हेरी गुड. तेजस्वी. चला, काय हरकत नाही. आता एक ऍक्टिव्हिटी देतो मी तुम्हाला. ऍक्टिव्हिटी काय आहे, डोळे बंद करा 1 सेकंदासाठी. क्लोज युअर आईज. बंद करा डोळे. काही लोक मला बघत असतील, बघू नका मला, मी काही दुसऱ्या ग्रहावरून आलो नाही. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. थिंक अबाउट द रेड कलर. लाल रंगाबद्दल विचार करा. इमॅजिन करा की लाल रंग आहे तुमच्या डोळ्यासमोर. इमॅजिन करा की लाल रंगाच्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत. इमॅजिन करा, जे जे तुम्हाला इमॅजिन करता येते लाल रंगामध्ये ते इमॅजिन करा डोळे बंद करून. लाल रंगाची चेअर, लाल रंगाची टेबल, लाल रंगाचं अजून काही कपडे वगैरे वगैरे वगैरे. केलं. ओके. नाव ओपन युअर आईज. डोळे उघडा. डाव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला बघा आणि लाल रंगाचं काय काय दिसते पटकन बघा बरं. काय काय दिसत आहे लाल रंगाचं. लेफ्ट राईट वर खाली बघा काय काय दिसते लाल रंगाचं. दिसल्या काही गोष्टी. आता परत या माझ्याकडे बघा, आता कॅमेऱ्याकडे बघा. आता मला पटकन सांगा, तुम्हाला निळ्या रंगाच्या किती वस्तू दिसल्या. की जास्त वस्तू तुम्हाला लाल रंगाच्या दिसल्या. ज्यांना लाल रंगाच्या जास्त वस्तू दिसल्या त्यांनी एल टाईप करा. एल फॉर लाल.
आणि ज्यांना निळ्या रंगाच्या वस्तू दिसल्या त्यांनी एन फॉर निळा टाईप करा. बघा एल जास्त आहे चॅटबॉक्समध्ये. चॅटबॉक्समध्ये एल जास्त आहे. का बरं माहित आहे? छोटीशी गोष्ट आहे. नॉट अ रॉकेट सायन्स. ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस कराल ती गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही अचीव कराल. सर, माझे हस्बंड मला वेळ देत नाही. अरे तू त्याच्यावरच फोकस करते बाई, म्हणूनच देत नाही. सर, माझे मुलं मुली माझ्याकडे लक्ष देत नाही. तू त्याच्यावरच फोकस करतो म्हणून देत नाही. सर, मला खूपच त्रास होतो हो. आजकाल पाठीचा खूप त्रास आहे सर. सर, कमरेचा फार त्रास आहे. सर, गुडघे फार दुखतात. तेच स्टोरी बोलत राहतो आपण रोज रोज. ओके. सो आपण काय बोलतो त्याच गोष्टीवर आपण फोकस करतो आणि तीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करतो. व्हेरी व्हेरी सिम्पल थिंग. सो जर का अट्रॅक्शन बदलायचं असेल तर पहिले बोलणं बदलावं लागेल आणि बोलणं बदललं तर ऑटोमॅटिकली समोरच्या गोष्टी बदलून जातील. काही लोकांना तर 11 दिवसाचा सार पहिल्याच दिवशी भेटून गेला, की चला हा म्हणजे बोलणं बदललं पाहिजे. हा तेच सांगितलं सरांनी, बोलणं बदललं पाहिजे. चला उद्यापासून काही गरज आहे जायची. तुमची इच्छा. ओके. ठीक आहे. पुढे जाऊया आता. सो या ऍक्टिव्हिटीवरून तुम्हाला हे समजलं का, की ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो तीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करतो, अट्रॅक्ट करतो. सकाळी एक कुठलं तरी धून आपल्याला ऐकू येते आणि दिवसभर ते गाणं आपण गुणगुणत राहतो. कोणीतरी मित्र कुठल्या तरी गाडीचा उल्लेख करतो किंवा कुठली तरी मैत्रीण कुठल्या तरी साडीचा उल्लेख करते आणि बस मग तशाच प्रकारची ज्वेलरी, तशाच प्रकारची साडी, तशाच प्रकारची गाडी आपल्याला वारंवार दिसते. का बरं? त्या दिवशी रस्त्यावर त्या गाड्या जास्त आल्या का? नाही. तुमचं सबकॉन्शियस त्यावर जास्त फोकस करत आहे. हे मी उद्या शिकवणार आहे, की माइंड प्रोग्रामिंग कशी करायची. कसं आपल्या माइंडला प्रोग्राम करायचं, की त्याने तीच गोष्ट मिळवली पाहिजे किंवा त्याच गोष्टीच्या मागे तो राहिला पाहिजे, जे आपल्याला पाहिजे आहे. आणि त्याचा मी प्रूफ दाखवलं तुम्हाला, की मी काय-काय केलं. अजूनही माझ्याकडे खूप काही आहे दाखवण्यासारखं, पण ते दाखवण्यात मला टाईम वेस्ट करायचा नव्हता माझा. तुम्हाला माझ्याबद्दल सर्च करायचं असेल Facebook, Instagramला जाऊन बघून घ्या. इथे मी काहीतरी व्हॅल्युएबल देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. मग आता पुढचा मुद्दा आहे, की सर हे सगळं बरोबर आहे. मग जे हजारो लाखो लोकं जे प्रयत्न करत आहेत, त्याच्यामधले काहीच लोकं का बरं यशस्वी होतात आणि मॅक्सिमम लोकं का फेल होतात? त्याच्या 5 गोष्टी आजच माहीत करून घ्या, म्हणजे पुढचे 10 दिवस चांगले जातील आपले. 5 अशा चुका करतात लोकं ज्याच्यामुळे ते फेल होतात. नंबर 1 लिहून घ्या किंवा इथे फिट करा माइंडमध्ये. नंबर 1 फक्त इच्छा करणे. हे भगवान मुझे 10 लाख मिल जाए. हे भगवान मुझे 1 करोड मिल जाए. हे भगवान मेरी शादी हो जाए. इच्छा करतात फक्त. बाकी त्याच्यापुढे काहीच करत नाही. बस सिर्फ सोचते हैं. उसके आगे कुछ भी नहीं करते. नंबर 1 चूक. चूक पहिली मिस्टेक. मिस्टेक नंबर 2 डाउट करतात. शंका. स्वतःवर किंवा युनिव्हर्सवर. 2 दिवस लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतील आणि तिसऱ्या दिवशी कुछ नहीं हो रहा यार. सब करके देख लिया सर मैंने. कुछ नहीं होता सर. मग मी विचारतो बेटा किती दिवस केलं? केलं होतं सर 10-15 दिवस. अच्छा, 10-15 दिन में हो जाएगा फिर. 25 वर्ष लागले तुमचे बिलीफ सिस्टम आणि तुमचे विश्वास बनण्यासाठी. आयुष्यभर झाले त्या विश्वासात आणि त्या बिलीफ सिस्टममध्ये आणि त्या चुकीच्या विचारात आपण जगत आहे. 15 दिवसात ते निघून जातील. वाह! याने ती तर अशीच गोष्ट झाली, की तुम्ही वजन वाढवायला 10 वर्ष लावले आणि आता तुमची इच्छा आहे, की 10 दिवसात 10 किलो कमी झालं पाहिजे सर, तरच तर मजा आहे. हे जर तुमचं थिंकिंग असेल, तर तुम्ही चुकीच्याच मार्गाने आहात. तर तो मार्ग बदलावा लागेल. पहिली गोष्ट आजच्या पहिल्या दिवसातली. तर शंका करतो आपण, की हो नहीं रहा है यार, होगा की नहीं होगा? डाऊट जर असेल, तर काहीच नाही होणार. म्हणतात ना, की विश्वास जर का नसेल, तर कोणतीच गोष्ट त्या गोष्टीत तथ्यच नाही आहे पुढे जाऊन. मग ते नातं असू द्या, मग तो बिझनेस असू द्या, मग ती कोणती गोष्ट असू द्या. तिसरी मेजर मिस्टेक, तिसरी चूक करतो माणूस. काय आहे ती चूक? नकारात्मक बोलणे स्वतःबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल सतत नकारात्मक बोलणे. हे चूक करतो, की हमेशा गलत ही सोचेगा वो. कधी उशीर झाला का घरच्या एखाद्या व्यक्तीला येण्यासाठी, तर हा हे नाही विचार करणार, की कुठेतरी कामात असेल, आज काही बॉसने जास्त काम दिलं असेल. हा काय विचार करतो माहिती आहे? गाडी तर पंक्चर नसेल झाली, ट्रॅफिक तर नसेल लागलं, असं तर नसेल झालं. चुकीचे विचार पहिले येतात. त्याला म्हणतात नकारात्मक बोलणे किंवा नकारात्मक विचार करणे. मिस्टेक नंबर 3. तर आता पटकन जरा सर्वांनी 2 मिनिटं स्वतःला द्या आणि विचार करा.
स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जो विचारतो तो, माझ्या आयुष्यात मी सर्वात जास्त कोणता नकारात्मक विचार करतो? आज मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे, ठीक आहे? सो विचार करा मनातल्या मनात, की माझ्या आयुष्यात मी दररोज कोणता नकारात्मक विचार करतो बरं? कशावर मी जास्त नकारात्मक आहे? मी माझ्याबद्दल नकारात्मक आहे, की माझ्या करिअरबद्दल आहे, की माझ्या हेल्थबद्दल आहे, की माझ्या रिलेशनबद्दल आहे, की पैशाबद्दल आहे? आणि तुम्हाला हे सापडेल, की त्याच पर्टिक्युलर पोर्शनमध्ये, पार्टमध्ये, फील्डमध्ये तुम्हाला अपयश येत आहे. कारण तुम्ही त्याच्याबद्दल काय करता? निगेटिव्ह विचार करता. त्याच्या पुढचं चौथा पॉइंट, चौथी मिस्टेक, इम्पेशन्स होतो आपण, इम्पेशन्स. आता मी स्पष्ट सांगितलं, की हा कोर्स 11 दिवसाचा आहे. तरी काही लोक पहिल्याच दिवशी इम्पेशन्स होतील, की अहो पटकन सांगा हो. इम्पेशन्स आहे, तर इम्पेशन्सला युनिव्हर्स सपोर्ट नसते करत, लक्षात ठेवा. युनिव्हर्स कोणासोबत आहे? एनर्जी कोणासोबत आहे? जो माणूस शांत आहे, कूल आहे, रिलॅक्स आहे, जो फक्त त्याचे कर्म करतो आणि जो फल है उसकी वो चिंता नहीं करता, वो अपने आप आ जाता है उसके पास. ठीक आहे जी. सो इम्पेशन्स जे लोक असतात, की सर पटकन झालं पाहिजे सर, आत्ताच झालं पाहिजे सर, ते लोक पण फेल होतात. म्हणून मी म्हटलं ना आधीच, की फेल का होतात लोक, तर हे 5 चुका करतात लोक. 4 चुका सांगितले मी आतापर्यंत. 5वी चूक, की सगळं काही करतो हा, फक्त ऍक्शनच घेत नाही. कृती न करणे, खयाली पुलाव, घर बैठे बैठे ये करोडो का बिझनेस बना देता है, पण त्याच्यासाठी एक स्टेप घेत नाही. कुणीतरी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, आवडलं तर लिहून घ्या. ते वाक्य हे होतं, की अगर आप एक घर बनाना चाहते हो, अगर आप एक घर बनाना चाहते हो, तो आज ही, तर आजच 2 विटा, विटा माहिती आहे ना विटा, त्या 2 विटा घेऊन या आणि आपल्या जिथे तुम्ही राहता तिथे त्या ठेवून द्या. कारण जेवढ्या वेळा त्या विटा तुम्हाला दिसत राहतील, तेवढ्या वेळा तुम्हाला तुमच्या माइंडला आठवण होत राहील, की तुम्हाला घर बांधायचं आहे, घर घ्यायचं आहे. और अगर त्या विटा दिसणार नाही तर काय होईल? आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. म्हणून आपण व्हिजन बोर्डची एक ॲक्टिव्हिटी शिकवतो या 11 दिवसांमध्ये. आणि ते व्हिजन बोर्डची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सामान, काहीतरी गोष्टी घेऊन यावं लागतील त्या दिवशी सोबत. ते कोणत्या दिवशी असेल तुम्हाला ग्रुपवर मेसेज येईल. पहिले मला सांगा, सर्वांनी ग्रुप जॉइन केला का हो? कम्युनिटीमध्ये आहात सगळेजण तुम्ही? 2 ग्रुप आले होते तुम्हाला. एक फर्स्ट आणि एक सेकंड. फर्स्टवाला पूर्ण झाला असेल, त्याच्यात 2000 लोक आहे. तर दुसरा ग्रुप जॉइन करून घ्या. त्याच्यामध्ये अजून 1000ची जागा खाली आहे. ठीक आहे? चला पुढे जाऊ. सो आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जो विषय आहे, आकर्षणाचा सिद्धांत, हा प्रमुख 3 गोष्टीवर काम करतो. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनातही त्या सर्व गोष्टी अट्रॅक्ट झाल्या पाहिजे, ज्या तुम्हाला पाहिजे आहे, किंवा जसं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे ते बेटर आयुष्य, ते बेस्ट आयुष्य तुम्ही सुद्धा जगू शकले पाहिजे. मग ते कोणत्याही गोष्टीत असू द्या, त्याने काही फरक पडत नाही, की तुम्हाला पैसे पाहिजे, की रिलेशन पाहिजे, की हेल्थ पाहिजे, की स्पिरिच्युअलिटी पाहिजे, की अजून काही पाहिजे, करिअर पाहिजे, की बिझनेस पाहिजे. तुम्हाला जे काही पाहिजे असेल त्याच्यासाठी आता 3 तत्व सांगतो आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला. ठीक आहे? त्या ॲक्टिव्हिटीनेच तुम्हाला अर्धी क्लॅरिटी येऊन जाईल. ठीक आहे? चला. सो पहिली गोष्ट आहे विचार, थॉट्स. पहिले ऑब्झर्व्ह करा, निरीक्षण करा, की इथे काय थॉट्स येतात रोज. कारण हे विचार म्हणजेच बीज आहे. हे टाकलेलं एक बी आहे, ज्याच्यापासून ते रोपटं तयार होणार आहे. नंबर 2, भावना, इमोशन्स. त्याच्यावर इमोशन्स काय काम करत आहेत, कसं काम करत आहेत. कारण की ते इमोशन म्हणजे खत आहे. ते बी जे आहे, त्या बीला दिलेलं खत म्हणजे ते इमोशन्स आहेत. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे कृती. त्याच्यावर ॲक्शन काय घेतो आपण. ते ॲक्शन म्हणजे पाणी आहे. बी टाकलं तुम्ही, त्या बीला खत दिलं तुम्ही, बीज टाकलं, त्या बीजाला खत दिलं आणि त्याला जर पाणीच नाही दिलं तर ते वाढेल का? नाही. तर कृती म्हणजे काय आहे? पाणी. आणि जेव्हा हे तीनही तत्व तुमच्यासाठी तुमचे काम करतात, विचार, भावना आणि कृती, चौथी गोष्ट जी आहे ती आहे रिझल्ट. ती आपोआप तुम्हाला दिसायला लागते. चौथी गोष्ट आपोआप तुमच्याकडे होईल. एक सिंपल उदाहरण देतो. बऱ्याच लोकांचं हे कॉमन उदाहरण असते. माझ्याकडे जेवढे लोकं येतात ना, त्याच्यापैकी 90% लोकं, काही लोकं बोलतात, काही लोकं बोलत नाही. पण मला माहिती आहे 90% लोकांचा आज एकच विषय आहे. सगळ्यात मोठा विषय एकच आहे, की "सर, पैसा कैसे आएगा? मनी, पैसे के बारे में बताओ." पण आपण राहतो कुठं? इंडियामध्ये, भारतात. तर भारतात कसं आहे, पाहिजे पैसा, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे मोकळ्याने. कारण आपली बिलीफ सिस्टम तशी बनलेली आहे. ओके. पण असो, मी उदाहरण देत आहे तुम्हाला.
की एक उदाहरण, एक व्यक्ती म्हणतो की माझ्याकडे पैसे टिकत नाही. पैसे येतात आणि लगेच त्याला काहीतरी काम येते. असं पैसे टिकत नाही. हा त्याचा बिलीफ सिस्टम बनलेला आहे. म्हणून त्याने लाखोनी पैसे कमावले आणि करोडोनी कमावले, तर तो विचार फिट आहे आणि त्या विचारावर वारंवार, वारंवार, वारंवार काम होऊन त्या विचाराचं विश्वासामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या विश्वासाचं वर्तनात म्हणजे बिहेवियरमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ते बिहेवियरच त्याला रिझल्ट देते, की जसा काही पैसा येतो, याच्यासमोर खर्च उभे राहतात. हा त्याचा झालेला आहे काय? पॅटर्न. याला म्हणतात पॅटर्न. आता हे पॅटर्न कसे तोडायचे हे तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण शिकू. तर हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. पण आजचा दिवस जवळ आपला संपत आलेला आहे. म्हणून आजचं मी तुम्हाला एक छोटंसं होमवर्क देतो. सर्वांनी जरा डायरी पेन काढा पटकन बाहेर आणि आजच्यासाठी फक्त एवढंच काम करा, की मला प्रश्न लिहून घ्या. मला माझ्या जीवनात काय पाहिजे आहे? हे स्वतःला विचारा. मला माझ्या जीवनात नेमकं काय पाहिजे? विचार करून आरामात उत्तर द्या. चॅट बॉक्समध्ये नाही, तुमच्या वहीत लिहा. कारण ती वही तुमच्या सोबत राहणार आहे. मी तर 11 दिवसानंतर चालला जाईल, निघून जाईल. पण ती वही तुमच्या सोबत राहील. आणि माझी इच्छा हे आहे, की तुम्ही 11 दिवस फक्त क्लास नाही करावं. तुम्ही काहीतरी पुढं स्टेप घ्यावं, पुढं काहीतरी जावं. ठीक आहे? सो माझ्या जीवनात मला काय हवं आहे? हा प्रश्न विचारा स्वतःला आणि 10 गोष्टी लिहा. 10 फक्त 10. 10 एकदम अर्जंट गोष्टी लिहा, की ह्या गोष्टी मला आता अर्जंटमध्ये पाहिजे. अशा 10 गोष्टी लिहून काढा. ठीक आहे? हे तुमचं आहे होमवर्क. आणि उद्या मी तुम्हाला सांगेल, की आपले जे विचार येतात, कारण की विचारावरच सगळं चालू आहे. विचार येतात, मग त्याचं तसं पॅटर्न इमोशन तयार होते. मग त्याच्यावर आपण ॲक्शन घेतो आणि ते आपलं बिहेवियर बनते. तर हे विचार येतात कुठून? कारण की हे जर विचार चेंज करता आले आपल्याला, तर कदाचित आपल्याला आपलं जीवन बदलता येईल. काय म्हणता? येस, नो? बदलता येईल का? येस, नो? काय वाटते तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये सांगा पटकन. विचार जर बदलता आले, तर जीवन बदलता येईल? येस, नो इन द चॅट बॉक्स. बदलता येईल ना? मग किती लोकं तयार आहेत त्या गोष्टीसाठी? आता मी पुन्हा एकदा विचारतो, किती लोकं 100% कमिटमेंट करतात, की सर कुछ भी हो जाए, चाहे आंधी आए, तूफान आए, लेकिन हम 11 दिन तो इधर रहेंगे सर. ओके? बस ये 11 दिन दे दो भाई, बहन, जो भी आप हो. व्हेरी गुड. काही लोकांनी टाइप केलं, मी तयार आहे. व्हेरी गुड. ओके? सो ये 11 दिन हम स्टेप बाय स्टेप कुछ चीज़ें पढ़ेंगे, उसको इम्प्लिमेंट भी करेंगे. त्याच्यावर कामही करू. आपला माइंड कसा काम करते हे एकूण एक गोष्ट डिटेलमध्ये सायंटिफिकली, स्पिरिच्युअली सगळ्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. चला मग आज एक शेवटची ॲक्टिव्हिटी करूया, जर का तुम्ही तयार असाल तर. ओके. सर्वांनी जरा माझ्यासोबत राहायचं आहे. क्लोज युअर चॅट बॉक्स अँड क्लोज युअर आईज. डोळे बंद करायचे आहे. टेक अ डीप ब्रेथ. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. नाकाने श्वास घ्यायचा आहे इन आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे आउट. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. आता फक्त आणि फक्त माझ्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. स्वतःला इमॅजिन करा, तुमचं स्वतःचं व्हर्जन तुमच्या समोर आता उभं आहे. तुम्ही स्वतः तुमच्या समोर उभे आहात असं इमॅजिन करा. आणि आज जसे जसे तुम्ही दिसत आहात, आज जे कपडे घालून तुम्ही या प्रोग्रामला बसले आहात, आज ज्या कंडिशनमध्ये बसले असाल, झोपून ऐकला असेल प्रोग्राम, सोफ्यावर लेटून ऐकला असेल, कॅमेरा बंद करून ऐकला असेल, जसा काही आज ऐकला असेल, त्या व्हर्जनला नका बघू. तुमच्या समोर त्या व्हर्जनला बघा, जसं तुम्हाला फ्युचरमध्ये व्हायचं आहे. जसं तुम्ही स्वतःला बघू इच्छिता, तसं स्वतःला बघा. 2 मिनिटासाठी फक्त. सी युअरसेल्फ वैसे देखो जैसे आप बनना चाहते हो. जसे कपडे तुम्हाला घालावं वाटतात त्या कपड्यांमध्ये स्वतःला बघा. जशी हेअरस्टाईल तुम्हाला करावीशी वाटते त्या हेअरस्टाईलमध्ये स्वतःला बघा. जी गाडी तुमची घ्यायची इच्छा आहे त्या गाडीतून उतरताना स्वतःला बघा. ज्या घरात तुमची राहायची इच्छा आहे
त्या घरामध्ये स्वतःला बघा. ज्या लोकांसोबत तुम्हाला टाइम स्पेंड करावा वाटतो, वेळ घालवावा वाटतो, त्या लोकांसोबत स्वतःला बघा. ज्या प्लेसेसवर, ज्या ठिकाणी तुम्हाला जावं वाटते, व्हिजिट करावं वाटते, त्या ठिकाणी जाताना स्वतःला बघा. आणि इमॅजिन करा, माझ्या सोबत सोबत कल्पना करा, की या 11 दिवसाच्या प्रोसेस नंतर तुम्हाला एक मार्ग मिळालेला आहे. तुम्हाला एक रोड मॅप मिळालेला आहे. ज्या रोड मॅपला फॉलो करून तुम्ही ज्या काही गोष्टी आता बघत आहात, त्या गोष्टींना हळूहळू, मी असं नाही म्हणत की 11 दिवसात तुम्ही कराल, पण हळूहळू तुम्ही त्या गोष्टींना अचीव करत आहात. त्याला फील करा. आत्ता फील करा, की तुम्ही तसे कपडे घातले तर तुम्हाला कसं फील होईल? त्या गाडीमधून उतरताना कसं फील होईल? त्या लोकांसोबत टाईम स्पेंड करताना कसं फील होईल? त्या प्लेसेसला व्हिजिट करताना कसं फील होईल? तुमच्या मोबाईलमध्ये जे बँकेचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन बघा डोळ्याच्या समोर. तुम्हाला जो आकडा वाटतो, तो आकडा जर त्याच्यात दिसला तर कसं वाटेल? कसं फील होईल? ते फील करा. राइट नाऊ फील इट इन युअर हार्ट. तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये, बॉडीमध्ये त्याला फील करा आता. काय असेल? थोडंसं खोटंही वाटू शकते तुम्हाला. आय नो दॅट. कि आपको लगेगा अरे सर आ ही नहीं रहा है सर, वो 100% नहीं आ रहा है. कोशिश करो. फिर एक बार देखो ॲप्लिकेशन को. तो आकडा बघा तिथे दिसतो का तुम्हाला? जो आकडा तुम्हाला पाहिजे आहे. तो आकडा तुम्हाला मंथली पाहिजे, की रोज पाहिजे, की वार्षिक पाहिजे, ते पण ठरवा. ते पण सांगा स्वतःला, की हा आकडा मंथली मी करत आहे. आज तुम्ही 0 असाल कदाचित. नो मॅटर. कारण अजून 10 दिवस बाकी आहेत. आणि या 10 दिवसामध्ये तो सगळा रोड मॅप तुम्हाला मी देणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आता एक गोष्ट बाकी राहिलेली आहे. कल्पना करा, इमॅजिन करा, की त्या सर्व गोष्टी आता तुमच्याकडे आहेत. तुमच्या जवळ आहेत. तुमच्या जवळ त्या गोष्टी आलेल्या आहेत. हे कल्पना करा. आणि ह्या गोष्टी दिल्याबद्दल तुम्ही ज्या कुठल्या ईश्वराला मानत असाल, त्याला डोळ्यासमोर आणा आणि त्याला 3 वेळा अगदी मनापासून म्हणा, "थँक यू, थँक यू, थँक यू." या ब्रह्मांडाला 3 वेळा अगदी मनापासून म्हणा, "थँक यू, थँक यू, थँक यू." दोन्ही हात जोडून म्हणा. तुमच्या आई-वडिलांना थँक यू म्हणा, कारण की त्यांनी तुम्हाला जन्म दिला. तुमच्या आसपास जो परिवार आहे, जे मित्र आहेत, जे तुम्हाला सदैव मदत करत राहतात, त्यांना एकदा थँक यू म्हणा. कारण तो प्रवास करण्यासाठी, त्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांनी सुद्धा तुम्हाला हेल्प केली असेल. म्हणून त्यांना सुद्धा म्हणा, थँक यू, थँक यू, थँक यू. ज्या गोष्टी तुम्ही मिळवलेल्या आहे, इमॅजिन करा की त्या गोष्टीला तुम्ही टच करत आहात आता. आणि त्या गोष्टींना टच करून, स्पर्श करून त्यांना सुद्धा म्हणा, थँक यू, थँक यू, थँक यू. स्लोली, स्लोली वन मोर टाइम टेक अ डीप ब्रेथ इन. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. आउट. ओपन युअर आईज एव्हरीबॉडी. डोळे उघडायचे आहेत आपले. माझ्याकडे बघायचं आहे आणि जसं मी करतो तसं करायचं आहे. डोळे उघडे ठेवून. ओके? डोळे उघडे ठेवून करायचं आहे. डोळे उघडे ठेवा. माझ्याकडे बघा सर्वांनी. एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ इन. दोन्ही हात वर करा असे. ओके? और मेरे साथ जोर से बोलो, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाइफ. Awesome. How you are feeling? Can you type one word in the chat box, everybody? Just type one word in the chat box. How you are feeling right now? One word, only one word, not more than that. Just one word in the chat box. Thank you so much. Love you all. बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या क्लासचा हिस्सा बनले त्याबद्दल. आज फर्स्ट डे होता आपला. ठीक आहे. उद्यापासून पुन्हा 10 दिवस आपण दररोज भेटणार आहोत. आणखी आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहोत. डोंट वरी. क्लास जर का तुम्ही हा जॉईन होता नाही आला, तुम्हाला काही कारणास्तव समजा आणि Zoomचं फुल झालं समजा 1000चं, तर यूट्यूब चॅनल आहे आपलं डॉक्टर सागर गारवे नावानी. त्या चॅनलला जाऊन एकदा चेक करा. तिकडे लाईव्हमध्ये हा क्लास तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो डोंट वरी. जर का तुम्ही जॉईन नाही होऊ शकले काही कारणास्तव, तर यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही तिथे बघू शकता. खूप खूप धन्यवाद. मनापासून तुमचे खूप आभार. ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो, की या 11 दिवसामध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही शिकाल
जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट कराल आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडावा. माझ्या जीवनामध्ये पण तो सकारात्मक बदल घडणार आहे, कारण की जब हम किसी और को फूल देते हैं, तो उसका सुगंध हमारे हाथ में अपने आप रह जाता है. ठीक है जी. सो वो तो मैं होने ही वाला है मेरे साथ, लेकिन आपके साथ भी वो हो, बस यही मैं ईश्वर के चरण में प्रार्थना करता हूँ. सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आजचा दिवस तुम्ही जॉइन केलं त्याबद्दल. पुढचे 11 दिवस पुन्हा भेटू आणि या 11 दिवसामध्ये आणखी काही नवीन गोष्टी शिकू. थँक यू सो मच. टेक केअर. गॉड ब्लेस यू. यूट्यूबची लिंक तुम्हाला येईल. त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे काही लिहावं वाटत असेल ते तुम्ही जाऊन लिहू शकता. Instagramचं पेज, YouTubeचं पेज सर्व तुम्हाला येऊन जाईल ग्रुपमध्ये, तुमच्या कम्युनिटीमध्ये. त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्ही पुढच्या कुठल्याच गोष्टी मिस नाही केल्या पाहिजे. ठीक आहे? थँक यू सो मच. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. थँक यू. कम ऑन एव्हरीबॉडी. क्लॅप, क्लॅप, क्लॅप. Let's go. Make no excuses now. I'm talking here Thank you, and thank now. you, I'm thank you, talking thank you. here and now. Let's go. Your time is running out. I'm talking here and now. I'm talking here and now. It's not about what you've done. It's about what you do.